हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज जसं मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे की माझं भावाचं लग्न आहे, म्हणजे लग्न जमलेलं आहे. तो आहे 16 जुलैला. तर आता मला गावाला जायचं आहे. तर म्हणलं की फर्स्ट टाईम मी मेकअप केलेला नाही. मी आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये कधीच मेकअप नाही केलेला आहे. लिटरली सांगते मी तुम्हाला. मेकअप म्हणजे स्वतः घरी फाउंडेशन खूप लावून घेते, पण बाहेर एखादी पार्लर एक्सपर्ट येऊन किंवा पार्लर प्रोफेशनल येऊन माझं मेकअप करणार किंवा मी जाऊन करणार पार्लरमध्ये, असा हा कधीच नाही. हा अविस्मरणीय क्षण आत्ता आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये. अविस्मरणीय क्षण. माझं आनंद मी सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे एवढी मी हॅपी झाले. म्हणजे त्यासाठी, ते पण कशासाठी, कारण की तर भावाच्या लग्नामध्ये काय होईल की कधी नाही ते केलेलं काम ते आपण पहिल्यांदा असं ऑकेजनवरती कधीच नाही करायचं. तर तो मला रिस्क घ्यायचं नव्हतं. कारण पार्लरवाले पण कधी कधी काय असतं की काही लावून देता, किंवा फर्स्ट टाईम आपण काजं कधी लावलेलं आहे आणि सडनली ते लग्नात लावलं की चांगलं दिसत नाही, असं मला होतं बाबा. किंवा ते आपल्याला मेंटेन करायचं कसं ते नाही कळत. मग ते नकोच उगाच पसाराचा पिसारा होऊन जायचं. त्यामुळे मग मी म्हणलं की चला आपण एक ट्रायल घेता येईल की मेकअप मला सूट होतो का नाही, किंवा मी जर पार्लरवाले प्रोफेशनकडून जर मी करून घेतलं तर ते कसं योग्य वाटतं का नाही. तर त्यासाठी मी आज मेकअप करून घेणार आहे. ते स्वामी समर्थ केंद्रामध्ये येतात ताई, ते माझी फ्रेंडच आहे आणि ते पार्लर करतात. त्यामुळे म्हणलं की तुम्ही मला म्हणजे माझा मेकअप करून द्या. तर ते माझा मेकअप करणार आहे ते सध्या. तर आधी सर्वात आधी त्यांनी चेहरा जे आहे ते कापसाने पुसून घेतला, म्हणजे क्लीन करून घेतला. त्यानंतर मग त्यांनी मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर प्रायमर लावलं, त्यानंतर कन्सिलर लावलं, मग फाउंडेशन आहे. हे आता काय माहिती, ते मी फक्त आराम बसले होते चेअरवरती. त्यांनी काय काय लावत होते मला काही घेणं देणं, मी फक्त बोलत मनसोक्त बसले होते. आपल्याला ॲक्च्युअली तेवढं डीपली नॉलेज नाही आहे की काय असतं. मी थोडंफार मी पण करून घेते, असं नाही की करत, पण हां तेच फाउंडेशन वगैरे, दुसरं काय नाही. पण हे असं पार्लर एक्सपर्टकडून मेकअप करून घ्यायची खूप हौस होती ॲक्च्युली. म्हणलं की स्वतःच्या लग्नात तर आपण कधी केलेलं नाही आहे. म्हणलं दादाच्या लग्नामध्ये करून घेऊ आपण, कारण आता माझा तो शेवटचा भाऊ आहे, त्याचं शेवटचं लग्न आता मम्मीकडे माहेरमध्ये. तर त्यामुळे हौस होती मला. पण मला सरप्राईज नव्हतं होतं, कारण माझी मैत्रिणीचं असंच झालं होतं. कधी नाही ते तिनं तिच्या भावाच्या लग्नामध्ये मेकअप करून घेतला होता आणि एवढं भयंकर मेकअप केला होता. ओ माय गॉड. म्हणजे तिला अक्षरशः तिच्या आईनी ना चेहरा धुवून यायला लावलं होतं आणि परत ती मग साधा. आणि मी पण त्या फंक्शनमध्ये होती ॲक्च्युली. मग मी तिचा अवतार पाहिलेला होता. कारण कसं असतात, आपण इकडे सिटीमध्ये असतो, मग गावाकडचे मेकअप आर्टिस्ट कसं असतात आपण नाही सांगू शकत ना. तर ते एवढं फाउंडेशन टाकून दिली होती तिच्या चेहऱ्यावरती आणि आय लॅशेसवरती एवढं डार्क कलर, काळा कलर वापरली होती तिनं. म्हणजे अक्षरशः म्हणजे खूपच बेकार दिसत होती ती. तिच्या मम्मीने, तिचे काकू मावशीने सगळं ओरडून तिला पूर्ण मेकअप धुवून टाकायला लावली. बिचारीचं जो भावाचं लग्न होतं तो पूर्ण स्पॉईल होऊन गेला. कारण की मेकअप एक अशी गोष्ट असते ना की आपल्या महिलांसाठी, की मेकअप जर चांगलं झालं तर आपण कॉन्फिडंट फील करतो. आणि मेकअप असं असतं की तुमचं मेकअप जर चांगलं झालं की 500 रुपयाची साधी साडीसुद्धा तुमच्यावर उठून दिसते, चांगली दिसते. आणि तेच तुम्ही 10,000ची साडी नेसा आणि जर मेकअप वगैरे नाही केलं तर तेवढं काही शोभून ते दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता हा क्षण मला म्हणजे अविस्मरणीय नाही करायचं होतं, जसं तिच्या बाबतीत झालं आहे. त्यामुळे मला रिस्क अजिबात घ्यायची नव्हती, कारण माझी इच्छा आहे मेकअप तर करायचं आहे, पण तो मेकअप चांगलं व्हायला पाहिजे. त्यामुळे म्हणलं की चला एक जे ट्रायल आहे ना ते आपण घेऊनच टाकू. म्हणजे मला काजळ मी कधीच, म्हणजे हे जे काही असतं ना ते मी आयशॅडो वगैरे लावलेलं नाही आहे, पण ओके वाटलं मला की नाही ठीक आहे, तेवढं खराब पण दिसत नाही आहे, आपण मेकअप करू शकतो. आणि पार्लरवाले जे मॅडम आहेत त्यांना सांगून देऊ की आपल्याला ब्रायडलसारखं चमकधमकवाला नाही, मला साधा सिम्पल मेकअप पाहिजे म्हणून, आणि साडी व्यवस्थित नेसून द्यायचं. असं 2-4 गोष्टी आपण बोलून द्यायचं त्यांना की नाही बाबा असं मेकअप नाही पाहिजे आपल्याला. तर फायनली माझा मेकअप लुक कसं वाटतं आहे काय नाही मला नक्की सांगा. बरं वाटतं 10पैकी तुम्ही किती मार्क देणार आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसं माझं ना आयब्रो वगैरे काही झालेलं नाही अजून, सगळं बाकी आहे. मग तसंच मी करून घेतलं मेकअप, जाऊ दे चला म्हणून. नक्की सांगा मला मेकअप सूट झाले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भावाचं लग्न बाकी आहे अजून. सी यू. लाईक शेअर सबस्क्राईब.